पुढची गोष्ट आहे बघा की हे सगळं बघितलं की एक खाली रिव्ह्यू नावाचं एक बटन आहे बर की ते दाबल्याबरोबर तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठले प्रश्न उत्तर दिलीत हे सगळे प्रश्न त्याची उत्तर आणि ते जर चुकीचं दिलं असेल तर बरोबर काय द्यायला हवं होतं बद्रे सर तुमच्या ह्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे. आता हा झाला अभ्यासाचा मोड ऑटो मोड. सगळ्यात शेवटचा मोड आहे एक्झाम मोड. बर परीक्षा परीक्षा आत्ताची जी होती ती मेथॉडिकल ड्रिल होती की चाचण्या देत राहायचं टॉपिक वाईज देत राहायचं सब टॉपिक मध्ये आपले ड्रॉबॅक शोधायचे. आता मात्र एक्झाम मोड ही अशी आहे की जे आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही साधारण दिवाळीनंतर नोव्हेंबर डिसेंबर नंतर वापरायला सुरू करा किंवा 80% तुमचा त्यावेळेला जवळजवळ अभ्यास हा संपलेला असतो. आता काय करायचं तर एक्झाम मोडला तुम्ही क्लिक केल्या हे सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर घेता आणि ज्यावेळेला ठरवता आता आपण आपल्याला अभ्यास करायचा आहे तर थोडंसं मी मागं जातो की रजिस्ट्रेशन नावाचा एक जो भाग आहे ह्यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या मी माहिती भरावी लागते आपल्याला आणि ती माहिती भरल्यानंतर तो विद्यार्थी 11वीला आहे का 12वीला आहे आपल्याला ह्या वर्षी कुठला अभ्यास करायचा ते निवडावं लागतं. मग आपल्याला नेमकं कुठलं बोर्ड आहे तर आतापर्यंत महाराष्ट्र बोर्ड होतं किंवा त्या त्या राज्याची बोर्ड अभ्यास घेत होती 12वीची परीक्षा घेत होती किंवा 11वीची परीक्षा त्यांच्या अंडर होती तर तसं होतं. आता ह्या गेल्या वर्षीपासून CBSE बोर्ड आलेला आहे. आता मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी ISC बोर्ड आहे. तर इंटरनॅशनल स्टँडर्डचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ISC बोर्डचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि CBSEला जर तुम्ही परीक्षा 11वी 12वीची देणार असला तर तुम्ही CBSE पॅटर्न निवडायचा आहे. आणि त्याबरोबर इंजिनिअरिंगला जे विद्यार्थ्यांनी जायचं असेल IITला जायचं असेल तर इंजिनिअरिंगच्या तुम्ही गोष्टी करायच्या आणि त्यामध्ये कुठल्या परीक्षा द्यायच्या आहेत त्या कुठल्या इन्स्टिट्यूशन्स घेणार आहेत त्या किती तारखेला अंदाजे परीक्षा असणार ह्या सगळ्याची माहिती आज 11वीला गेलेला विद्यार्थी आहे त्याला 12वी नंतर कुठल्या परीक्षा द्यायच्या ह्या इंजिनिअरिंगच्या मेडिकलच्या आणि मेडिकलच्या IITच्या ह्या सगळ्याची माहिती इन्स्टिट्यूशनच्या नावासह तारखेसह ह्या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध केलेली आहे. आणि वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला तुम्ही ही परीक्षा त्यावर टिक मारता तर त्यावेळेला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम तुमच्या रोजच्या अभ्यासामध्ये हे सॉफ्टवेअर तुमचं ऍड करतं. ह्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की रोज तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही 11वीचा अभ्यास करत असतानाच तुम्ही ऑलरेडी जो अभ्यास 12वी नंतर निवडलाय CET आणि ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम त्यामध्ये इंजिनिअरिंगचे IITचे असू देत इंजिनिअरिंगची AIEEE असू देत किंवा तुमची मरीनची एखादी एक्झाम असू देत किंवा कुठली ॲप्टिट्यूड टेस्ट असू दे तुम्ही ह्याचा अभ्यास जो तुम्ही तिथं निवडाल तो तुम्हाला रोजच्या धोरणामध्ये तो ॲड होईल. ह्याचबरोबर मेडिकलच्या AFMC असेल AIPMT असेल किंवा महात्मा गांधी वर्ध्याची मेडिकल एक्झाम असेल किंवा भारती विद्यापीठची एक्झाम असेल किंवा DY पाटीलची कुठली परीक्षा असेल ज्या ज्या काही तुम्ही परीक्षा निवडल्यात तर ह्या आत्ता निवडल्याबरोबर तुमच्या रोजच्या अभ्यासामध्ये हे तुमचा समावेश करतं. त्याचबरोबर तुम्ही वेळ त्यामध्ये दिलेली असते रजिस्ट्रेशन करताना जी की बाबा रोज मी 1 तास अभ्यास करेन की 12 तास अभ्यास करेन की 5 तास करेन म्हणजे सोमवार ते गुरुवार माझं प्रॅक्टिकल एवढं आहे माझी कॉलेज एवढं आहे मग मी एवढा वेळ देऊ शकतो तर तुम्ही मॅक्झिमम वेळ साधारण ह्या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट आहे रोज किमान 4-5 तास तुम्ही अभ्यास करा तर तुम्हाला 180 पेक्षा जास्त सुद्धा मार्क ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामला मिळतील. आमचा असा आतापर्यंत पाहिलेला अभ्यास असा आहे की ज्या मुलांनी 1 तास अभ्यास केला डेली सिन्सिअरली साधारण एका वर्षात 120 तास अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांनी 150 मार्क मिळवलेले आहेत ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामला आणि CETला. तर तात्पर्य असं आहे 4-5 तास तुम्ही अभ्यास करायचा हे शेड्यूल तुमचं ठरवायचं आहे आणि हे सॉफ्टवेअर तुम्ही जेवढा अभ्यास ठरवता ह्याप्रमाणे तुमच्या पहिली परीक्षा कुठपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला किती तास अभ्यास करायला आता वेळ उपलब्ध आहे तर हे तुम्हाला दाखवतं. शिल्लक किती वेळ आहे किती दिवस आहेत हे तुम्हाला दाखवत असतं. तुम्ही अभ्यास ठरवला इतका तास आणि करता इतका तास ह्याचं नेहमी ते कंपॅरिझन करत राहतं. आणि जर तुम्ही चुकीचं करत असाल म्हणजे ठरवलं 1 तासानं तुमचं 10 मिनिटंही होत नाही किंवा 1 तासाला 8 मिनिटं कमी जरी असेल तर सॉफ्टवेअर दाखवतो तुम्ही ठरवलंय इतके तास अभ्यास करायचं पण तुम्ही इतकेच तास केलाय तुम्ही एवढा करत नाही आहात. तर तुम्ही हे केलं पाहिजे हे रोज जागवण्याचं काम हे सॉफ्टवेअर तुम्हाला करण्याचा प्रयत्न करेल. तर आपण परत वळूया एक्झाम मोडकडे. ज्या परीक्षा रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही ठरवल्या एक्झाम एवढ्या द्यायच्या आहेत तर ह्या ठिकाणी एक्झाम मोडचं बटन दाबल्या तेवढ्या परीक्षा आणि त्यांच्या टेंटेटिव्ह डेट्स ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर दाखवतं. मग तुम्ही काय करायचं तर ती कुठलीही एक परीक्षा निवडायची. तर उदाहरणार्थ आपण आता विचार करू विद्यार्थी आता 11वीला आहे आणि तो आता 8 दिवस वापरायला त्यांनी चालू केलंय तर त्यांनी हे वापरत असताना आताच एक्झाम मोड द्यायलाच पाहिजे असं नाही पण लोकांना क्युरियोसिटी असते बघा की जी गोष्ट करू नको म्हणून सांगेल ती पहिली करायची. मानवी स्वभाव आहे की पुस्तकाच्या शेवटच्या पानावर पाहू नका यादी आपण तिकडे पहिल्यांदा
प्रस्ताविक बघायच्या आधी शेवटचंच पान बघायचं. किंवा काही पालक सांगतात टीव्ही बघू नका, बघा. मुलं 100% बघणार. बघा, तर ह्या ठिकाणी आम्ही असं सांगतो की शक्यतो तुमचा अभ्यास सारा 70-80% झाला की मग तुम्ही एक्झाम मोड वापरायला सुरू करा. पण माझं असं म्हणणं हरकत नाही, क्युरियोसिटी म्हणून इथं केलं तरी काय तुमचं नुकसान नाहीये. तुम्हाला हे सॉफ्टवेअर तुमची जागा दाखवायचा बरोबर प्रयत्न करेल. ही अशी की आता उदाहरणार्थ आपण म्हणू 11वीचीच परीक्षा हा विद्यार्थी सीबीएसईची देतोय, फिजिक्स किंवा बायोलॉजी कुठली, त्यांनी ती परीक्षा त्यांनी निवडायची 11वीची परीक्षा. मग कुठल्या विषयाची, तर फिजिक्सची किंवा बायोलॉजी किंवा बॉटनी किंवा झुलॉजी कुठली. मग ते 60 प्रश्न, 60 उत्तर, 80 मिनिट्स आणि 60 मार्क ह्या पद्धतीनं ते तुम्हाला वेळ देतं. आणि तुम्ही क्लिक केल्या केल्या ते विचारतं तुम्हाला नवीन टेस्ट द्यायची आहे का, फक्त महत्त्वाचे प्रश्न विचारायचे का, रिपीटेड ती जुनी एक्झाम द्यायची, प्रिव्हियस एक्झाम द्यायची. मग तुम्ही पहिल्यांदा जाताय, मग न्यू टेस्ट म्हणा, आणि तुम्हाला ते समोर तुमच्या संपूर्ण तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करेल. मित्रांनो, ही एक्झाम मोड 8 महिन्यांनी 7 महिन्यांनी तुम्ही सॉफ्टवेअर वापरायला लागल्यावर चालू करा, ह्यासाठी सांगितलेलं असतं. हे सॉफ्टवेअर आहे 4th जनरेशन सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम गुणवत्ता, रोबोटिक सायन्स त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. हे सॉफ्टवेअर इंटरॅक्टिव्ह आहे. प्रत्येक माऊस क्लिकचा, प्रत्येक क्लिकचा तुमचा हे आणि प्रत्येक सेकंदाचा तो हिसाब करणारं सॉफ्टवेअर आहे. हे काय करतं माहिती आहे की तुम्ही अभ्यासलेलं 70% आणि तुमच्याकडनं दुर्लक्षित असलेलं 30% ह्याच्या कॉम्बिनेशनची प्रश्नपत्रिका हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी सेट करतं. ह्यामध्ये कुठलीही रेडीमेड एक्झामचं पेपर नाही. तुम्ही प्रश्नसंच आणा, अभ्यास करा. 1978ला वापरला, 2 वर्षापूर्वीची प्रश्नपत्रिका मी ह्याच्यावर अभ्यास करीन. पण हे सॉफ्टवेअर हे दाखवतं त्यात तुमचा काय अभ्यास होतो कन्व्हेन्शनल पद्धतीने, काय होत नाही, रिपीटेडली विचारलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्हाला CETला आणि ऑल इंडिया एंट्रन्स एक्झामला कुठलाही रिपीटेड प्रश्न विचारला जात नाही. तर तुम्ही जुने प्रश्न हाताळाल तर त्याच्यावर तुमचा अभ्यास होईल, पण तोच प्रश्न विचारला जाईल किंवा तेच उत्तर असेल ह्याची खात्री नाही. तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला नवीन प्रश्नपत्रिका प्रत्येक वेळेला सेट करतं. तुम्ही विचाराल हे कसं काय, अभ्यास तर तोच आहे. तर आपण अ, ब, क हे 3 विद्यार्थी जर पकडले, अ ची गुणवत्ता 50%, ब ची 60% आणि क ची 90% आहे. 3 विद्यार्थी ॲट ए टाइम आपल्या आपल्या सॉफ्टवेअरवर काम करत असतील आणि त्यांनी जर एक्झाम मोडमध्ये जाऊन जर समजा त्यांनी ह्या पद्धतीने 1 महिना 2 महिन्यांनी जर समजा एक्झाम मोड वापरायला सुरू केला, तर एक्झाम मोडमध्ये गेला तर अ साठी वेगळे प्रश्न असतील, बी साठी वेगळे असतील, सी साठी वेगळे असतील. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ते वेगळं वेगळं डिझाईन करणार आहे. तात्पर्य असं आहे की तुम्हाला त्यामुळं कुठल्याही रेडीमेड गोष्टी करायच्या नाहीत. तुमची जी क्षमता आहे ह्याच्यावर हे सॉफ्टवेअर वापरेल. तर मला वाटतं मी बऱ्यापैकी तुम्हाला ही माहिती दिली. पण हे एक्झाम मोड वापरताना सुद्धा जे ऑटो मोडमध्ये होतं तेच एक्झाम मोडमध्ये सुद्धा दाखवतं. 11वीची परीक्षा दिली आहे, 60 प्रश्न आहेत, 80 मिनिटामध्ये सोडवले आणि ते क्लिक केले, परीक्षा सबमिट केली. सबमिट केल्यानंतर ह्याची ताबडतोब ऑटो मोड सारखीच गुणपत्रिका दाखवेल, किती बरोबर, किती चूक, किती स्किप आणि तुमची आज किती क्षमता आहे, ह्या पेपरामध्ये तुम्ही किती मार्क मिळवले. त्याबरोबर पुढे दाखवेल की कुठल्या कुठल्या टॉपिकवर तुम्हाला किती किती मार्क मिळाले. ऑटो मोडमध्ये काय बघितलं, एका टॉपिकवर जाऊन प्रश्नोत्तरं दिली, त्यामध्ये सब टॉपिकवर तुम्हाला त्यांनी मायक्रो लेवलवर दाखवलं. एक्झाम मोडमध्ये गेले, 11वीला मी फिजिक्सची परीक्षा दिली तर फिजिक्समध्ये 11-12 टॉपिक आहेत, त्या प्रत्येक टॉपिकवर माझी किती किती बुद्धिमत्ता आहे. आणि ह्याच्यामुळे मला असं होईल की मी जास्तीत जास्त चांगले गुण कसे मिळवू शकेन. बरं, इथं हे सॉफ्टवेअर थांबत नाही. त्याच वेळेला दाखवतं की पालकांसाठी ह्या परीक्षेचा निकाल डेस्कटॉपवर टेक्स्ट फाईलमध्ये सेव्ह झालेला आहे. म्हणजे पालकांनी आपल्या बाळाचा रिझल्ट बघायला सॉफ्टवेअरमध्ये एंट्री सुद्धा करायची गरज नाही. त्यांनी एक्झाम मोडचं जे काय रिझल्ट आहे तो डेस्कटॉपवर नेहमी अपडेट. मग 2000 परीक्षा तुम्ही दिल्या, 10,000 दिल्या तर ते तशीच टेक्स्ट फाईल वाढत जाईल. प्रत्येक एक हा सब्जेक्ट होता, इतके वाजता इतक्या मिनिटांनी इतक्या सेकंदांनी ही परीक्षा इतक्या तारखेला सुरू झाली, इतक्या वाजता इतक्या मिनिटांनी इतक्या सेकंदाला ही बंद झाली. आणि त्यांनी AIEEE परीक्षा दिली किंवा 11वीची परीक्षा दिली आणि फिजिक्सची दिली तर त्याचे हे टॉपिक आणि ह्या टॉपिकमध्ये त्याला इतके प्रश्न विचारले होते, इतके त्यांनी बरोबर दिले, इतके त्यांनी चुकीची उत्तरं दिली आणि एवढे त्यांनी स्किप केले, त्याला टॉपिक वाईज एवढे एवढे गुण मिळाले. अशी डिटेल रिझल्ट कार्ड त्याला पालकांसाठी उपलब्ध हे सॉफ्टवेअर करून देतं. ह्याच्या पुढं महत्त्वाची गोष्ट की हे बाहेर डेस्कटॉपवर पालकांसाठी झालं. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे टॉपिक वाईज ह्याला रिझल्ट दिला आणि त्याचबरोबर रिव्ह्यूचं खाली बटन आहे.
ते तुम्ही क्लिक करा आणि मग 11वीची परीक्षा देताना किंवा AIEEEची प्रॅक्टिसला आपण जी मॉक टेस्ट दिली आहे तर त्याचा रिव्ह्यू दाखवेल पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत. किती बरोबर उत्तरं दिली, किती चुकीची उत्तरं दिली आणि कुठं चुकलंय ते बघायसाठी परत हेल्पलाईन तुम्हाला अवेलेबल होईल. हे सॉफ्टवेअर बनवतानाच मुळात फक्त 5 मोडमध्ये बनवलेलं आहे आणि हे वापरायला इतकं सोपं आहे की आजपर्यंत कॉम्प्युटर बघितला जरी नसेल तरी सुद्धा हे त्या विद्यार्थ्याला वापरता येऊ शकेल. तेव्हा एकूण आपल्याला ह्या की जे क्लिअर्स हे जे सॉफ्टवेअर आहे, मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं की एक जादूची कांडी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे साताऱ्यामध्ये सुद्धा किंवा असंख्य ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा कोचिंग क्लास चालवणारी जी मंडळी आहेत ती हे सॉफ्टवेअर वापरतात आणि त्याच्या माध्यमातून त्या ज्ञानाचं त्यांचं अपडेट करून ते मुलांना शिकवतात. म्हणजे एका बाजूनं शिक्षक सुद्धा किंवा प्राध्यापक सुद्धा हे सॉफ्टवेअर अभ्यासासाठी वापरत आहेत. म्हणजे एवढी त्याची एक क्षमता खूप चांगली आहे. दुसरा एक भाग महत्त्वाचा म्हणजे जसं सुरुवातीला म्हटलं तसं की हा गुरु तुमच्या घरामध्ये येतोय. तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला शाबासकी देतोय, तुम्ही काम चांगलं करत नसाल तर तुम्हाला तो काम धरतोय तुमचा की बाबा तुम्ही वेळ देत नाही, तुम्ही नीट तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे. आणि जे काही यातले काही विविध मोड जे आहेत ते म्हेत्रे सरांनी आपल्याला सांगितले ते त्याच्यावरून एक बारकाई नजर पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या एक लक्षात आलं असेल. मी थोडं अंडरलाईन करतो की एखाद्या गोष्टीचं एखाद्या विषयाचं मला आकलन किती झालंय ह्याची कुठेही टेस्ट होत नाही. म्हणजे मला येतंय किती आणि येत नाही किती याची टेस्ट होती, पण मला आकलन आणि कुठली गोष्ट समजणं हा वेगळा विषय. मला ही गोष्ट समजली, पण एखाद्या गोष्टीचं आकलन होणं, रिअलाइज होणं की हा अमुक म्हणजे अमुक, अमुक म्हणजे तमुक, तमुक म्हणजे तमुक, तर हे एकदा झालं की मग ते आयुष्यावर विसरत नाही. आणि आत्ता आपण बघतोय काय तर विद्यार्थी घडवतच नाहीत. काही विचारवंत म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थी न घडवता परीक्षार्थी घडवण्याचं काम चालू आहे. मला असं वाटतं की हे जे काही सॉफ्टवेअर आहे ते परीक्षार्थी केवळ घडवत नाही तर खऱ्या अर्थानं स्वतःला जाणीव करून देणारं मला नेमकं काय आकलन झालेलं आहे, इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम असल्या कारणामुळं मला काय नेमकं येतंय आणि काय येत नाही ह्याची मलाच जाणीव होती, माझी कॉन्फिडन्स लेवल वाढती आणि ह्याच्यामधनं भविष्यामध्ये जे काही एक ज्याला आपण म्हणतो ना की एक विद्यार्थी तयार होणं किंवा चांगले नागरिक तयार होणं ते सुद्धा ह्याच्यामधनं घडणार आहे आणि या देशाची चांगली सेवा ते देणार आहेत आणि त्याबरोबर त्यांचं करिअरही उत्तम घडणार आहे. आता आपण हे केवळ म्हेत्रे सरांच्याकडनं एक माहिती घेतोय. त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी किंवा 2011ला आपण 21 मुलांना ते सॉफ्टवेअर दिलं, त्यातल्या 11 मुलांनी किती गुण मिळवले, 7 मुलांनी किती गुण मिळवले, 4 मुलांनी किती गुण मिळवले, तर हे आपल्याला सांगितलं. पण आपण थोडंसं आणखीन खोलामध्ये जायचं ठरवलं आणि मग हे जे सॉफ्टवेअर आहे तर ते एका म्हणजे शुभदा सुरेश आवटे नावाच्या खटावच्या मुलीनं घेतलं. म्हणजे शहाजीराजे महाविद्यालय जे खटावचं आहे तर ती ग्रामीण भागातली विद्यार्थिनी आहे. तिला काही अगदी फार मोठा काही रोज तिच्या जीवनामध्ये कॉम्प्युटर होता अशातला काही भाग नाही, परंतु एक कार्यक्रम म्हणजे जो काही आकाशवाणीवरून कार्यक्रम झालेला होता म्हेत्रे सरांचा तर तो त्यांनी ऐकलेला होता आणि मग ते पालक म्हेत्रे सरांना भेटले म्हणा, त्यांनी संपर्क साधला आणि ते सॉफ्टवेअर घेतलं. तर त्या मुलीला म्हणजे शुभदा आवटे या मुलीला 95% गुण मिळाले आणि ती आता क्राइस्ट युनिव्हर्सिटी बेंगलोरला तिथे आता शिकायला गेलेली आहे आणि तिला सायंटिस्ट व्हायचंय. आणि मग तिला कुठलाही प्रकारचा कोचिंग क्लास नव्हता, फक्त कॉलेज आणि हे सॉफ्टवेअर. ह्या मुलीला 12वीला 95 मार्क मिळाले. ह्या मुलीने CETची मुळीच परीक्षा दिली नाही. त्या मुलीचं सॉफ्टवेअर आम्ही तिला नोव्हेंबरमध्ये दिलं. त्यावेळेला तिचं ध्येय होतं सर मला CET द्यायची नाही, कुठल्याही मला इंजिनिअरिंग वगैरे गोष्टी करायच्या नाहीत, मला शास्त्रज्ञ व्हायचंय आणि मला हे सॉफ्टवेअर मला माझ्या ॲप्टिट्यूड टेस्टला उपयोगी पडेल का. आम्ही तिला सांगितलं नक्कीच पडेल. तर ती म्हणली मला असं रिसर्च फाउंडेशन जॉईन करायचं, तू अभ्यास कर म्हणून सांगितलं. त्या मुलीने कंटिन्युअसली अभ्यास केला तर 12वीला 95% मार्क मिळवले आणि सगळ्या विषयांमध्ये तिला जवळजवळ समसमान मार्क आहेत, कुठेही अप्स अँड डाऊन्स नाही आहेत. आणि त्या मुलीनी ह्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळवून बेंगलोरला तिला कॉलेज जॉईन सुद्धा केलंय. तर तिला तिथे ॲडमिशन मिळालेलं आहे आणि मग आपण असं म्हणलं की बाबा तिच्या पालकांनी खरं तो निर्णय घेतलेला होता. म्हणजे एखादी गोष्ट पालकांना समजली, त्यांच्या कानावर पडली तर त्याचा वापर आपल्या मुलांसाठी कसा करून घेणं याचं एक उदाहरण म्हणून मी ते म्हणजे शुभदाच्या पालकांच्याकडे पाहतो की त्यांनी ते जाता जाता ऐकलं ते आणि म्हटलं की नाही हे आपल्या शुभदासाठी चांगलं होईल. आणि मग त्यांनी म्हेत्रे सरांशी संपर्क साधला आणि ते सॉफ्टवेअर घेतलं. तर आपण मग त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुरेश आवटे हे जे काही शुभदाचे वडील आहेत आणि सुदर्शना आवटे ही शुभदाची आई आहे, तर त्या दोघांनी मिळून ते सॉफ्टवेअर घेतलं आणि शुभदाला दिलं. तर त्यांच्याशी पण आपण संवाद साधलेला आहे. तर तो आधी संवाद ऐकूया आणि मग पुन्हा आपण आपल्या चर्चेकडे येऊया. सुरेश आवटे हे स्वतः शिक्षक आहेत किंवा प्राध्यापक सुरेश आवटे आलेले आहेत आणि शुभदाची आई सुदर्शना आवटे आपल्याकडे आलेले आहेत. तेव्हा तुमच्या दोघांचंही अगदी हार्दिक स्वागत. मला सांगा की हे क्लिअर सॉफ्टवेअर तुम्ही घेतलं
तर हे केव्हा घेतलं आणि त्याचा तुमच्या शुभदाला कसा फायदा